नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण महाराष्ट्राचा भूगोल यावरील प्रश्न पाहत आहोत। या अगोदर एक पार्ट अपलोड झालाय, जर तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला डिटेल हवामानावर आयोगाने किती प्रश्न विचारलेत आणि काय काय विचारले हे लक्षात येऊन जातं आणि प्रश्न केल्यामुळे तुम्हाला वाचण्यामध्ये जे काही आले ते लक्षात राहतं। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका। यानंतर प्रश्न क्रमांक 31, महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या घटकांचा परिणाम होत असतो? तर अ आहे भौगोलिक स्थान व अक्षवृत्तीय विस्तार, हे एकदम बरोबर आहे। ब आहे मान्सून वारे, बरोबर आहे। क आहे प्राकृतिक रचना, हे पण बरोबर आहे। ड आहे उन्हाळ्यातील हवेची स्थिती, हे मात्र काही त्याचं कारण नाही आहे, म्हणजेच अ ब क या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर प्रश्न क्रमांक 32, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती होती? आता हे लोकसंख्येवर आधारित प्रश्न आहे, हा हवामानामध्ये आलेला आहे, तरी पण आपण पाहून घेऊ। याचं उत्तर आहे 11,23,74,333 ही आपल्या महाराष्ट्राची 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या होती। यानंतर प्रश्न क्रमांक 33, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो? तर तो आहे पश्चिम महाराष्ट्र। पर्जन्यछायेचा प्रदेश का येतो? कारण कसं आहे, जेव्हा अरबी समुद्रातून वारे निघतात तेव्हा सह्याद्रीला अडतात आणि कोकणात पाऊस पडतो। उर्वरित पाऊस जो असतो तो थोडाफार पूर्वेला पडतो आणि त्यानंतर जसं जसं पश्चिमेला म्हणजे पूर्वेच्या उताराकडं कमी पाऊस पडतो, त्या प्रदेशाला पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणतात। आणि असा कुठला भाग आहे? तर तो पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 34, भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMD च्या दीर्घकालीन आकडेवारीनुसार जळगाव, सोलापूर, परभणी आणि नागपूर या ठिकाणी सरासरी डॅश सूर्यप्रकाश असतो। तर या ठिकाणी 7.1 तास ते 8.3 तास प्रतिदिन या दरम्यान इतका सूर्यप्रकाश असतो। आपल्याला 7-8 घंटे असं म्हणता येईल इतका सूर्यप्रकाश असतो, पण ह्यांनी पॉईंटमध्ये उत्तर दिले त्यामुळं हे उत्तर पाठच करून ठेवायचं। यानंतर प्रश्न क्रमांक 35, महाराष्ट्रामध्ये वातावरणाचा दाब हा जानेवारी महिन्याच्या किनारपट्टीवर समसमान असतो, तर उर्वरित राज्यात प्रवणता ही डॅश तर ती कशी असते? तर उत्तर, दक्षिण आणि अत्यंत दुर्बल असते। म्हणजेच काय म्हणायचं आहे, तर महाराष्ट्रामध्ये वातावरणाचा दाब हा जानेवारी महिन्यात किनारपट्टीला समसमान असतो, म्हणजे कोकण किनारपट्टीला समसमान असतो। उर्वरित महाराष्ट्र राज्यात मात्र याचं कसं असते स्थिती, तर उत्तर आणि दक्षिण यामध्ये थोडीशी दुर्बल स्थिती असते, म्हणजेच अत्यंत दुर्बल स्थिती असते। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। यानंतर प्रश्न क्रमांक 36, महाराष्ट्रातील हवामान विभाग व त्यांची स्थानिक प्रादेशिक नावे यांच्या जोड्या लावा। आता आपल्याला महाराष्ट्रातले हवामान विभाग आणि त्यांचे जे स्थानिकचे प्रादेशिक विभाग आहे यांच्या जोड्या लावायच्या आहेत। तर आपल्याला माहीतच आहे की अतिवृष्टीचा पर्वतीय प्रदेश कुठला आहे? तर सह्याद्रीचा। कारण कसं होते, अरबी समुद्रातून आर्द्रता वाहून आणतात वारे आणि सह्याद्रीला अडलं की तिथं पाऊस पडतो। त्यानंतर तापी खोऱ्यातील संक्रमण विभाग कुठला आहे? तर तो आहे खानदेश। खानदेशामध्ये किती जिल्हे येतात? 3। ते कुठले येतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। यानंतर पूर्व विदर्भाचा मध्यम व जास्त पावसाचा विभाग, तर त्याला काय म्हणतात? झाडी म्हणतात। त्यानंतर कोरड्या हवामान विभाग हा देश आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर प्रश्न क्रमांक 37, महाराष्ट्रातील
सदृश विकासात खालीलपैकी डॅश डॅश या हवामान घटकाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तर कुठल्या हवामान घटकाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे? तर ती पर्जन्याची. पर्जन्य म्हणजे पाऊस पडला तरच पिके येतात, प्यायला पाणी असतं, गवत उगतं. पाण्याशिवाय आपण जगण्याची कल्पनासुद्धा करू शकत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पर्जन्य. यानंतर प्रश्न क्रमांक 38. आता आपल्याला महाराष्ट्रातील एकीकडे प्रदेश दिलेले आहेत आणि दुसरीकडे किती पाऊस पडतो हे दिलेलं आहे. आता कोकणात सगळ्यात जास्त पाऊस पडणार म्हणजे किती पाऊस पडणार? 287 सेंटीमीटर, म्हणजे अला 4 2 ठिकाणी आहे. मध्य महाराष्ट्रात किती पाऊस पडतो? तर 92 सेंटीमीटर, कारण थोडंसं पुढं गेल्यामुळं थोडीशी आर्द्रता असते आणि त्या आर्द्रतेला धरून थोडासा पाऊस पडतो. त्यानंतर मराठवाड्याचा काही भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो, मग तिथं कमी पाऊस पडतो. तर किती पाऊस पडतो? तर 77 सेंटीमीटर, म्हणजे मराठवाड्याला 3. त्यानंतर विदर्भात बऱ्यापैकी पाऊस पडतो, कारण कसं आहे, जसा वारा पूर्वेकडं वाहतो महाराष्ट्राच्या, तसं काय होतं, त्याच्यात आर्द्रता साठल्या जाते आणि विदर्भाकडं पाऊस पडतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आणि विदर्भात किती सेंटीमीटर पाऊस पडतो? तर 110 सेंटीमीटर असा पाऊस पडतो. यानंतर प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी विधानांची सत्यता तपासा. आहे कोकणाचे हवामान हे थंड, विषम आणि कोरडे आहे. तर आपल्याला कोकणामध्ये थंड हवामान आहे, पण विषम आहे का? सम आहे. कारण कसं आहे, खारे वारे आणि मतलबी वारे हे मेंटेन ठेवतात तिथं, आणि कोरडंसुद्धा हवामान नाही आहे, तिथं दमट हवामान आहे. त्यामुळं हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र पठाराचे हवामान हे उष्ण, सम आणि दमट आहे. हे दोन्ही उदाहरणं काय केलेत त्यांनी? व्हाईस वर्सा केले. आता कोकणाचं हवामान पाहिलं तर थंड, सम आणि दमट आहे, आणि महाराष्ट्र पठाराचं हवामान पाहिलं तर ते उष्ण, विषम आणि कोरडं आहे. म्हणजे दोन्ही विधानं चुकीची आहेत, दोन्ही विधानं असत्य आहेत. असा पर्याय कुठला आहे? तर पर्याय क्रमांक 2. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 40. खालील विधाने पर्जन्याच्या दृष्टीने उतरत्या क्रमाने लिहा. आता खालील ठिकाणं आहेत जे पर्जन्याच्या दृष्टीनं आपल्याला उतरत्या क्रमाने, म्हणजे सगळ्यात जास्त पर्जन्य कुठं पडतं आणि त्यानंतर सगळ्यात कमी शेवटी कुठं पर्जन्य पडतं? तर अलिबाग हा रायगडचा भाग आहे आणि तिथं भरपूर पर्जन्य पडतं. पर्जन्य म्हणजे पाऊस. तर पहिले तर एकाच ठिकाणी, यावरून उत्तर येऊन जातं. तरी पण आपण बघू. नागपूरला, विदर्भामध्ये बऱ्यापैकी पाऊस पडतो. त्यानंतर अमरावतीलाही बऱ्यापैकी पडतो, पण सोलापूर, सातारा, सांगली या ठिकाणी थोडीशी पावसाची स्थिती थोडीशी बिकट आहे. म्हणजे म्हणता येईल की आपल्याला तो पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 41. खालील विधाने पहा. आहे नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे वातावरणातील स्थिर वायू आहेत. हे एकदम बरोबर आहे. त्यानंतर वातावरणामध्ये वाराजन्य धुळीचे प्रमाण 9.9% आहे. हे चूक आहे. यानंतर आहे वातावरणातील वायुरूप नायट्रोजनचा शोध 1772 मध्ये रुदरफोर्ड यांनी लावला. हे पण बरोबर आहे. म्हणजेच आणि बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चुकीचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 42. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या दिनांक 9 नोव्हेंबर 2017च्या आकडेवारीनुसार खालील दिलेल्यापैकी अशा कोणत्या 2 विभागामध्ये जून 2017 ते ऑक्टोबर 2017 या कालावधीत त्या विभागाच्या सर्वसाधारण पर्जन्याच्या 90% पेक्षा जास्त पर्जन्य झाल्याची नोंद आहे? तर ते आहे कोकण आणि नाशिक. कोकणाच्या भागात सुद्धा भरपूर पाऊस झाला आहे आणि त्यानंतर नाशिकमध्ये सुद्धा भरपूर पाऊस झालेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 43. खालील विधाने पहा. महाराष्ट्राचे हवामान उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचे आहे. हे एकदम बरोबर आहे. त्यानंतर सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान
महाराष्ट्रात चिनूक वाऱ्यापासून पाऊस पडतो हे चुकीचं आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर हा संक्रमण काळ म्हणून ओळखला जातो. यानंतर क आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस आंबोली येथे पडतो. हो बरोबर आहे, कारण आंबोलीला महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणतात, कारण भारतात चेरापुंजी येथे जास्त पाऊस पडतो आणि महाराष्ट्रात आंबोली येथे जास्त पाऊस पडतो, त्यामुळे आंबोलीला चेरापुंजी म्हणतात. म्हणजे अ आणि क बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 44. खालील विधाने पहा. महाराष्ट्राचे हवामान उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचे आहे. हे एकदम बरोबर आहे. ब आहे 1901 मध्ये मालेगाव येथे 1.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. हे मात्र चुकीचं आहे. क आहे आंबोलीपेक्षा जव्हार येथे पाऊस जास्त पडतो. हे पण चुकीचं आहे, कारण आंबोलीत सर्वात जास्त पाऊस पडतो. जव्हार हा एक पालघर जिल्ह्यातील तालुका आहे. तिथं धबधबे आहेत, पण पाऊस पडतो, तोही कोकणाचा भाग आहे, पण आंबोलीपेक्षा जास्त पडत नाही. म्हणजे क सुद्धा चुकीचं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ फक्त बरोबर. यानंतर प्रश्न क्रमांक 45. वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर करतात? तर ते आहे ॲनोमीटर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ॲनिनोमीटर. यानंतर प्रश्न क्रमांक 46. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो? तर आपल्याला सर्वांना माहिती आहे आंबोलीत सर्वात जास्त पाऊस पडतो आणि आंबोलीला महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. महाराष्ट्रातील कोकणाच्या प्रदेशात पडणाऱ्या पावसासंबंधी कोणती विधाने बरोबर आहेत ते सांगा. अ आहे कोकणात प्रतिरोध व अभिसरण पाऊस पडतो. प्रतिरोध पडतो पण अभिसरण असा पाऊस पडत नाही. म्हणजेच ब हे चुकीचं आहे. ब आहे कोकणात प्रतिरोध पाऊस पडतो. हे बरोबर आहे. क आहे कोकणात आवर्त व अभिसरण पाऊस पडतो. हे पण चुकीचं आहे. आणि ड आहे कोकणात आवर्त पाऊस पडतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब फक्त बरोबर. यानंतर प्रश्न क्रमांक 48. नैऋत्य मान्सूनाच्या काळात पावसात साधारण 1 वा 2 आठवडे पडणाऱ्या खंडाला मान्सूनमधील खंड असे म्हणतात. खालीलपैकी कोणते कारण हे त्यासाठी बरोबर आहे? आता आपल्याला खाली कारणं दिलेली आहेत. तर पाऊस होऊन येणाऱ्या उष्णकटिबंधीय आवर्त वारंवार निर्माण न झाल्यामुळं, हे बरोबर आहे. त्यानंतर उत्तर भारतात मान्सून द्रोणाच्या स्थानामुळे, हे पण बरोबर आहे. म्हणजे अ आणि ब दोन्ही बरोबर आहे मान्सूनमधील खंड पडण्यासाठी. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 49. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याच्या मुख्य भागाचा समावेश अवर्षणाच्या खरीप व रब्बी कृषी हंगामाच्या विभागात येतो? तर ते आहे अहमदपूर, सोलापूर, सांगली. मी मागच्या एका प्रश्नात सांगितलं होतं सोलापूर, सांगली, सातारा हे भाग अवर्षणग्रस्त येतात. तर अहमदनगरचा सुद्धा दक्षिणेकडील भाग हा आवर्तघर्षण खरीप हंगामासाठी येतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त अ बरोबर. यानंतर प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा काही भाग पर्जन्यछायेच्या काळ्या व कोरड्या मृदेच्या कृषी हवामान विभागात येतात? तर तो आहे सातारा, कोल्हापूर आणि पुणे. कोणता भाग? तर तो पर्जन्यछायेच्या काळ्या कोरड्या मृदेचा हवामानाचा विभाग आहे. सातारा, कोल्हापूर, पुणे हे पाठच ठेवायचं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर खालीलपैकी प्रश्न क्रमांक 51. खालीलपैकी वृष्टीचे रूपे सांगा. वृष्टी म्हणजे पाऊस. पावसाची रूपं सांगायची आहेत आपल्याला. पाऊस बरोबर, रिमझिम पाऊस बरोबर, त्यानंतर हिमवृष्टी हे पण बरोबर आहे. ढग नाही, पावसाचं रूप आहे का ते? नाही. त्यामुळं अ ब क म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक
52 मोसमी वाऱ्याचे पावसाचे प्रमाण व जिल्ह्याचा योग्य जोड्या लावा. आता आपल्याला इतका वेळ विभागानुसार पाऊस किती सेंटीमीटर पडतो हे दिलेलं होतं. आता थोडंसं डीपमध्ये जाऊन जिल्ह्यांबद्दल विचारलेलं आहे. तर आपण लक्षात ठेवायचं, कोकणातील जिल्हे असतील तर सर्वात जास्त पाऊस पडतो, विदर्भातील जिल्हे असतील तर तिथे पण सर्वात जास्त पाऊस पडतो. जे मधातला पट्टा आहे तिथं मात्र फोडाफोड आहे, जसं खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा, इथे थोडंसं पावसाचा थोडा भाग अवर्षणग्रस्त येतो. मग ते कुठले जिल्हे आहेत हे थोड्याशा बारकाईने लक्षात ठेवल्या किंवा मॅप रीडिंग रोज केलं तर होऊन जातं. आता तरी पण पाहून घेऊ. 40 ते 50 सेंटीमीटर पाऊस हा सांगलीमध्ये पडतो. त्यानंतर 50 ते 75 सेंटीमीटर बुलढाण्यात पडतो, म्हणजे हा विदर्भाचा भाग येतो. त्यानंतर 75 ते 1000 सेंटीमीटर हा नागपूरमध्ये पडतो, हा मुख्य विदर्भाचा भाग येतो. आणि त्यानंतर 100 ते 150 सेंटीमीटर हा लातूरमध्ये पाऊस पडतो, हा मराठवाड्याचा भाग येतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 53 महाराष्ट्राच्या नकाशातील 2 समताप रेषा कोणत्या महिन्यातील तापमानाचे वितरण दर्शवितात. आता हे एकीकडे आहे 30 सेल्सिअस आणि एकीकडे 32.5 सेल्सिअस. ते आहे विदर्भातलं आणि हे आहे थोडंसं पश्चिम महाराष्ट्रातलं. हे कुठल्या महिन्यामध्ये असं वातावरण राहते म्हणून विचारलं आहे, तर ते आहे एप्रिल महिन्यात. कारण उन्हाळा अधिक उष्ण आणि हिवाळा अधिक थंड हा विदर्भात असतो. त्याचबरोबर कोकणातसुद्धा ह्याच स्थिती निर्माण होत असते, पण पश्चिम महाराष्ट्रात अशी स्थिती नसते. यानंतर प्रश्न क्रमांक 54 डॉक्टर त्रिवार्था यांनी महाराष्ट्राची विभागणी 3 हवामान विभागात केली आहे. महाराष्ट्राच्या कोणत्या प्रदेशाला चा समावेश मान्सून सॅवाना हवामान या विभागात केलेला आहे. आता आपल्याला मान्सून सॅवाना म्हणजे AM हा विभाग विचारलेला आहे. तर त्याच्यामध्ये येतो विदर्भ आणि मराठवाडा, बरोबर. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 55 खाली नमूद शहरांची मे महिन्यातील तापमान कक्षा उतरत्या क्रमाने लिहा. मे महिन्यामध्ये सर्वात जास्त तापमान कुठं असतं, तर ते असतं सोलापूरमध्ये, त्यानंतर नागपूरमध्ये, त्यानंतर मुंबईमध्ये, कारण तिथं लोकसंख्या जास्त आहे त्यामुळं म्हणजे वातावरण खूप गरम होतं, आणि त्यानंतर रत्नागिरीमध्ये. म्हणजे उतरता क्रम म्हणजे सगळ्यात कमी तापमान हे रत्नागिरीमध्ये असतं या जिल्ह्यांपैकी, आणि सगळ्यात जास्त या जिल्ह्यांपैकी तापमान हे सोलापूरमध्ये असतं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 56 खालील वाक्य वाचून योग्य पर्याय निवडा. आता आपल्याला खाली वाक्य वाचायचे आणि हे बरोबर आहेत की चूक आहेत याचा योग्य पर्याय निवडायचा आहे. आहे एका ऋतू किंवा वर्षात एकूण पर्जन्य हा साधारण पर्जन्यापेक्षा 75% कमी झाल्यास त्याच वर्षणकाळ म्हणतात. हे एकदम बरोबर आहे. परत एकदा व्यवस्थित ऐका. एका वर्षात किंवा वर्षात एकूण पर्जन्य हा साधारणपणे पर्जन्यापेक्षा 75% कमी झाल्यास त्याला अवर्षण काळ म्हणतात, बरोबर. त्यानंतर दुसरं आहे जर पर्जन्याची तूट ही 26 ते 50% इतकी असेल तर त्यास साधारण अवर्षण म्हणतात. हे पण बरोबर आहे. 50% किंवा 26% 50%पर्यंत जरी असेल तर त्याला साधारण आवर्षण म्हणतात. आणि तीव्र आवर्षण कशाला म्हणतात, जर पर्जन्याची तूट 50पेक्षा जास्त असेल तर. म्हणजे क विधानसुद्धा बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्व विधाने बरोबर आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 57 दिवसातील सर्वसाधारण तापमान डॅश डॅश आणि डॅश डॅश या वेळेत असते. दुपारी 2 ते 3 या वेळेमध्ये सर्वात जास्त तापमान दिवसामध्ये असतं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे
पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 58. खालीलपैकी कोणत्या घटकावर हवेचे बाष्प धारण करण्याची क्षमता अवलंबून असते? तर ती असते तापमानावर. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 59. महाराष्ट्रामध्ये गडगडी वादळे आणि मान्सूनपूर्व काळात आणि नैऋत्य मान्सूनाच्या सुरुवातीच्या काळात या महिन्याला जास्त येतात. तर आपल्याला मान्सून पूर्व काळामध्ये कुठल्या महिन्यामध्ये जास्त पाऊस पडतो? तर मे एंडिंगला आणि जूनच्या सुरुवातीला. नंतर पाऊस पडो का न पडो, पण जेव्हा सुरुवात होते तेव्हा जोरदार पाऊस पडतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 60. महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारण धुळीची वादळे ही दुर्मिळ आहेत किंवा 1-2 वादळे हे एप्रिल आणि मे मध्ये किंवा जूनच्या सुरुवातीला विशेषतः राज्याच्या अंतर्गत डॅश डॅश या भागात येत असतात? तर ते आहे दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.